नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे नाशिकमध्ये अशोक स्तंभाजवळ टेस्ट करायला कृष्णा वडापाव, जो सगळ्यात फेमस आहे नाशिकमध्ये। आणि इकडे यांची स्पेशालिटी काय आहे? आपण वडेपाव ऐकला असाल, पण इथे पाव वडा मिळतो, ही यांची स्पेशालिटी आहे। 2002 पासून हे इकडच्या म्हणजे नाशिकच्या लोकांना आपली स्पेशालिटी खिलवतात। तर आपण पण आज ती खाणार आहे आणि बघणार आहे की हे बनतात कसे पाव वडे। तर चला आमचं कसं इंस्टाग्रामला पाव वडा आहे, पाहिजे समोसा आहे, पावडे किती का दोन ₹30 औषधीच घ्या। बोला बोला एक पाव वडा द्या ना। तर हा आहे पाव वडा। आपण खूप सारे वडेपाव खाल्ले असतील, वडेपाव वेगवेगळ्या प्रकारचे बघितले असतील, पण पाव वडा हा नाशिकची स्पेशालिटी आहे, ती तुम्हाला नाशिकमध्ये येऊनच मिळेल। तर आपण हा आता टेस्ट करणार आहोत। खूप फ्लफी आहे। पूर्ण पावाला बेसन मध्ये डीप करून फ्राय करतात। तुम्हाला जर हा पाव वडा टेस्ट करायचा असेल, काहीतरी वेगळं टेस्ट करायचं असेल ना, तर नक्की नाशिकमध्ये अशोक स्तंभाजवळ आणि हा नक्की पाव वडा टेस्ट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटलं। आम्हाला तर मस्त वाटलं। नमस्कार काका। नमस्कार काका, आपल्या या शाखेला किती वर्ष झाली आहे? आता आमच्या शाखेला कमीत कमी 22-23 वर्ष आहे। आणि आपल्याकडे म्हणजे काय काय व्हरायटी आहे इथे? आमच्याकडे वडापाव, पाववडा, समोसा, सँडविच, बटाटा भजी। आणि जे आपले म्हणजे वडापाव चाहते असतील त्यांना जर इथे यायचं असेल, मग ते नाशिक मधले असो किंवा मुंबई मधले, तर आपला ऍड्रेस काय? तुमचा ऍड्रेस आहे अशोक स्तंभ श्रीकृष्ण वडापाव, फेमस आहे। कुठे मी तुम्ही नाशिकमध्ये विचारलं तरी इथंच येणार। आणि काका, आपला टायमिंग काय आहे? टायमिंग सकाळी 7 ते रात्री 9:30 पर्यंत। काका, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं, धन्यवाद। हो, थँक्यू।